Yes. Now the next reactions, haloform reactions and aldol condensation. These two reactions we are learning now in this lecture. आता ह्याच्यामध्ये हे टॉपिक चालू असताना एक लक्षात ठेवा तुम्ही की दररोज पिरियड हे जे लेक्चर पडत आहे त्याच्या लिंक्स डिलीट करू नका, कारण ज्यावेळेस तुम्हाला कधीही पाहू वाटतील त्यावेळेस पाहता येतील, कारण हा परत रिवाइज होणार नाही अभ्यासक्रम. ह्या लिंक्स स्टोअर करून राहू द्या आणि त्यानंतर ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस तुम्ही ते बघू शकता. त्याचबरोबर नोट्स करत असताना हे पहिल्यांदा हा पूर्ण व्हिडिओ बघून घ्यायचा आणि त्यानंतर दुसऱ्यांदा आपण पेन वगैरे घेऊन तो नोट्स पण त्याच्यावरती काढायचे आहेत. ह्याच मी सांगत असताना मी माझे जे स्टेटमेंट्स आहेत ते स्टेटमेंट्सच तुम्ही रायटिंगमध्ये घ्यायचे आणि त्यानंतर रिॲक्शन्स घ्यायचे. ओके. आता आपण पुढची रिॲक्शन हॅलोफॉर्म रिॲक्शन. आता ही जी हॅलोफॉर्म रिॲक्शन आहे, ज्या कुठल्याही अल्डिहाइड्स कीटोन्स मध्ये हा मिथिल ग्रुप असेल, म्हणजेच मिथिल ग्रुप असेल अशा प्रकारचे जे काही अल्डिहाइड्स असतील किंवा कीटोन्स असतील किंवा इव्हन अल्कोहोल अल्सो. आता अल्कोहोल मध्ये कसं आहे CH3OH हा अल्कोहोलिक ग्रुप, हा सुद्धा काय दाखवतो, ह्या हॅलोफॉर्म रिॲक्शन्स दाखवतो. म्हणजेच कुठलाही अल्डिहाइड किंवा कीटोन ज्यांच्यामध्ये हा मिथिल ग्रुप आहे, हे मिथिल ग्रुप असणारे हे हॅलोफॉर्म रिॲक्शन्स दाखवतात. आता याच्यामध्ये हॅलोफॉर्म रिॲक्शन्स म्हणजे काय आहेत बघा. आता ह्या हॅलोफॉर्म रिॲक्शन्स मध्ये ज्यावेळेस कुठलाही अल्डिहाइड्स कीटोन्स किंवा अल्कोहोल दोज कंटेनिंग मिथिल ग्रुप रिॲक्ट विथ सोडियम हायड्रॉक्साइड अँड आयोडीन इन सील्ड ट्यूब. म्हणजेच काय, आता बघा मी एक एक्झाम्पल घेतो इथं ऍसिटोनचं CH3C डबल बॉन्ड OCH3. ऍसिटोन आहे हा. ऍसिटोन व्हेन रिॲक्ट विथ सोडियम हायड्रॉक्साइड NaOH आणि आयोडीन in sealed tube. What they produces? They produces NaOI, म्हणजेच सोडियम हायपोआयोडाइड. सोडियम हायपोआयोडाइड हे तयार होती ह्या सील्ड ट्यूब मध्ये. ह्या दोघा जणांच्या रिॲक्शन मधून सोडियम हायपोआयोडाइड, हा सोडियम हायपोआयोडाइड रिॲक्ट्स विथ मिथिल अल्डिहाइड्स किंवा मिथिल कीटोन्स किंवा मिथिल अल्कोहोल अँड प्रोड्युसेस दे प्रोड्युसेस. आता हे अल्डिहाइड्स किंवा कीटोन्स असतील त्यावेळेस ते कार्बोक्झिलिक ऍसिड तयार करतील, म्हणजेच आता सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्झिलिक ऍसिड. आणि आता बघा याच्यामध्ये CH3C डबल बॉन्ड ONA सोडियम ACETATE सोडियम ऍसिटेट हे तयार होईल इथे सॉल्ट. आणि त्यानंतर परत इथे CHI3 म्हणजेच आयोडोफॉर्म तयार होईल. आयोडोफॉर्म इथे तयार होईल. आता हा आयोडोफॉर्म जो आहे तो येलो पिपेटी आहे आणि हा येलो पिपेटी तुम्हाला त्याच्यामध्ये बॉटमला बसलेला दिसेल. म्हणजेच ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन कशासाठी वापरली जाते, तर आयडेंटिफिकेशन ऑफ मिथिल अल्डिहाइड्स किंवा मिथिल कीटोन्स आयडेंटिफिकेशन साठी वापरले. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळेस जितक्याही कार्बनचा तुम्ही अल्डिहाइड किंवा कीटोन घ्या. आता याच्यामधला अल्डिहाइड म्हणलं तर फक्त एकमेव अल्डिहाइड जो असेल तो असिटाल्डिहाइड असेल, CH3C डबल बॉन्ड OCH. त्याच्याशिवाय दुसरा कुठलाही अल्डिहाइड ज्याच्यामध्ये मिथिल ग्रुप असेल हा येत नाही, कारण का CH3CH2 हा जो दुसरा अल्डिहाइड आहे प्रोपेनॉल्डिहाइड म्हणतो त्याच्यामध्ये हा इथिल ग्रुप येतो, त्यामुळे हे सुद्धा रिएक्शन दाखवणार नाही. फक्त एकमेव अल्डिहाइड दाखवेल जो की तो काय आहे तर तो असिटाल्डिहाइड आहे. असिटाल्डिहाइड आणि कीटोन मात्र मिथिल कीटोन, मिथिल इथिल कीटोन घ्या, मिथिल प्रोपिल कीटोन घ्या, पण त्याच्यामध्ये मिथिल ग्रुप असेल असेच हे
आयोडोफॉर्मची रिएक्शन दाखवते आणि येलो precipitate of iodoform is takes place there. Therefore, it is used for the identification of मिथिल aldehydes and मिथिल ketones. बरोबर आहे, हे त्याच्यासाठी आपल्याला वापरलं जातं. ओके, ही झाली रिएक्शन्स. म्हणजे आता बघा, ज्या कुठल्याही अल्डिहाइड्स आणि कीटोन्स मध्ये अल्फा हायड्रोजन ऍटम असतो तेच हे अल्डोल कंडेन्सेशन दाखवते. आता अल्फा हायड्रोजन ऍटम म्हणजे काय, तर हा जो एखादा एक्झाम्पल घेतोय आपण COOH, हा कार्बोनिल कार्बन म्हणतो आपण याला. या कार्बोनिल कार्बनचा जवळचा जो पहिला कार्बन असतो त्याला आपण अल्फा कार्बन ऍटम म्हणतो. त्याच्यानंतरचे जे कुठलेही कार्बन येतील त्याला बीटा कार्बन, थीटा कार्बन वगैरे वगैरे म्हणतो आपण. परंतु कार्बोनिल अल्डिहाइड मध्ये हा कार्बोनिल कार्बन असतो आणि या कार्बोनिल कार्बनवरचा जो हायड्रोजन आहे त्याला आपण अल्फा हायड्रोजन ऍटम म्हणतो. बरोबर आहे. कीटोन मध्ये तर काय असतील, कीटोन मध्ये तर 2 कार्बोनिल कार्बन असतील. हे सॉरी, कीटोन मध्ये एकच कार्बोनिल कार्बन आहे, सॉरी 2 अल्फा कार्बन ऍटम असतील, सॉरी 2 अल्फा कार्बन ऍटम असतील कशामध्ये, कीटोन मध्ये. आणि ह्याच्यावरचे जे हायड्रोजन ऍटम आहेत त्यांना आपण हायड्रोजन ऍटमला काय म्हणणार आहोत, तर हे अल्फा हायड्रोजन ऍटम, अल्फा हायड्रोजन ऍटम असतील ते. बरोबर आहे. म्हणजेच आता याच्यावरती शॉर्ट नोट विचारली जाते. राईट ए शॉर्ट नोट ऑन अल्डोल कंडेन्सेशन. तर अल्डोल कंडेन्सेशन वरती शॉर्ट नोट आपल्याला कशी विचारली जाते, तर त्याचं एक्सप्लेनेशन कसं करायचंय. ज्या कुठल्याही ह्याच्यातला महत्वाचा पॉइंट, ज्या कुठल्याही अल्डिहाइड अँड कीटोन मध्ये अल्फा हायड्रोजन ऍटम आहे तोच काय दाखवतात, तर ही रिएक्शन अल्डोल कंडेन्सेशनची रिएक्शन दाखवतात. ओके, आता बघूया आपण एक्झाम्पल बघूया. आता याच्यामध्ये अल्डिहाइड्स किंवा कीटोन्स दोन्ही रिएक्शन्स अल्डोल कंडेन्सेशनच्या दाखवतात. आता मी एक एक्झाम्पल घेतो. CH3 एक अल्डिहाइड मी घेतलेला आहे. हा असेटाल्डिहाइड आहे. असेटाल्डिहाइडचा 1 मॉलिक्यूल दुसऱ्या असेटाल्डिहाइडच्या मॉलिक्यूल बरोबरती कंडेन्स केला जाईल इन प्रेझेन्स ऑफ. आता याच्यामध्ये रिएजंट महत्वाचे आहेत. याच्यामध्ये डायल्यूट NaOH तुम्ही वापरू शकता, किंवा डायल्यूट KOH तुम्ही वापरू शकता, किंवा डायल्यूट Na2CO3 म्हणजे सोडियम कार्बोनेट सुद्धा तुम्ही वापरू शकता. या तिन्हीपैकी कुठलेही रिएजंट तुम्ही याच्यामध्ये वापरता येतं. इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट NaOH they condense together. Alpha hydrogen atom of 1 molecules, alpha hydrogen atom of 1 molecules attached to the carbonyl oxygen molecules and alpha carbon atom attached to the carbonyl carbon of another molecules. बरोबर आहे. ह्याच्यामधला हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे एक्सप्लेनेशन सुद्धा करत असताना हे असंच करायचं. अल्फा हायड्रोजन atom of 1 molecule attached to the carbonyl oxygen molecules and get converted into the hydroxyl group. आता याच्यामध्ये कसं कन्व्हर्शन होतं बघा, याचं रूपांतर हायड्रॉक्सिल ग्रुप मध्ये झालेलं आहे. आणि त्याचबरोबर हा जो कार्बोनिल कार्बन आहे, कार्बोनिल कार्बन ऑफ 1 molecules attached to the अल्फा कार्बन atom of 1 molecules attached to the carbonyl कार्बन atom of another molecule. इथे ह्याचा हा हायड्रोजन इथे खाली दाखवतो मी, आणि हा या कार्बोनिल कार्बन वरचा दुसऱ्या मॉलिक्यूलचा अल्फा कार्बन ऍटम अटॅच झालेला आहे. CH2 C डबल बॉन्ड OH. म्हणजेच याच्यामध्ये हा आपल्याला इथे हा OH ग्रुप म्हणजेच हायड्रॉक्सिल ग्रुप आणि हा अल्डिहाइड ग्रुप, दोन्हीही ग्रुप याच्यामध्ये आलेले आहेत आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे अल्डोल, ALDOL. त्यामुळे अल्डोल म्हटलेलं आहे. अल्डिहाइड ग्रुप पण आहे आणि अल्कोहोलिक ग्रुप पण आहे, त्यामुळे याला आपण अल्डोल असं म्हणतो, दोन्हीही ग्रुप आल्यामुळे. आता याच्यामध्ये परत काय होतं, आता याचं नाव आपण बघूया. आता याच्यामध्ये हा अल्फा कार्बन ऍटम आहे, तर हा बीटा कार्बन ऍटम, बीटा हायड्रॉक्सी 1 2 3 4 कार्बन आहेत, म्हणजे ब्युटेन आहे, ब्युटेनचा अल्डिहाइड आहे, म्हणजेच
ब्युटेरॉल्डिहाइड अल्फा हायड्रॉक्सी ब्युटेरॉल्डिहाइड हे त्याचं कॉमन नाव झालं. म्हणजेच याला आपण ALDOL असंही कॉमन नाव बनवूया अल्डोल. आणि आता याचं जर आयुपीएसी नाव बघायचं म्हटलं तर हे काय होईल बघा. पहिला कार्बन ॲटम, दुसरा कार्बन ॲटम, तिसरा कार्बन ॲटम, तिसऱ्या कार्बन ॲटम वरती OH ग्रुप आहे म्हणजेच 3 हायड्रॉक्सी. त्यानंतर 1 2 3 4 ब्युटेन आहे, ब्युटेनॉल, 3 हायड्रॉक्सी ब्युटेनॉल असं त्याचं आयुपीएसी नाव असेल. बरोबर आहे. धीस देन ऑन हिटिंग, त्याला नंतर ऑन हिटिंग लुजेस ए वॉटर मॉलिक्यूल. आता वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट केला जाईल. आता इथं वॉटर मॉलिक्यूल सुद्धा कसा एलिमिनेट केला जातो. आता याला सुद्धा म्हटलं जातं अल्फा बीटा एलिमिनेशन. अल्फा बीटा एलिमिनेशन असं म्हणतात. कारण का बघा, आता अल्फा कार्बनवरचा एक हायड्रोजन, बीटा कार्बनवरचा हा OH ग्रुप, म्हणजेच ते वॉटर मॉलिक्यूल तयार करतील. अल्फा कार्बनवरचा हायड्रोजन, बीटा कार्बनवरचा OH ग्रुप, आणि अशा रीतीने अल्फा आणि बीटा इलिमिनेशन होईल, वॉटर मॉलिक्यूल काढून टाकला जाईल. आणि बघा आता यांचं रूपांतर एक अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड मध्ये होतं. CH डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड OH, म्हणजेच हा एक अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड तयार झाला. इथे याच्यावरचा हा OH ग्रुप जाईल, याच्यावरचा हायड्रोजन जाईल, म्हणजेच त्या कार्बन मध्ये डबल बॉन्ड तयार झाला, म्हणजेच हा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड तयार झाला. आता याचं नाव आयुपीएसी नाव आहे बघा ब्यूट 2 इन. दुसऱ्या कार्बन वरती हा अनसॅच्युरेटेड कार्बन आहे, इथिन ग्रुप आहे, त्यामुळे इन AL असं त्याचं ब्यूट 2 इन AL हे त्याचं आयुपीएसी नाव होईल. तर याचं कॉमन नाव आहे क्रोटोनॉल्डिहाइड. क्रोटोनॉल्डिहाइड हे त्याचं कॉमन नाव असेल. बरोबर आहे. बघा ह्याला म्हणायचंय अल्डोल कंडेन्सेशन. अल्डोल कंडेन्सेशन कसं होतं, राईट ए शॉर्ट नोट विचारल्यानंतर आपल्याला द कार्बोनिल अल्फा कार्बन ह्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन त्याचं करत असताना aldehyde react with two molecules of aldehyde react with in presence of dilute sodium hydroxide and produces aldol. Reaction happens in such a way that the one carbonyl alpha hydrogen atom of one molecule attached to the carbonyl oxygen of another molecule produces hydroxy group, and alpha carbon atom of one aldehyde attached to the carbonyl carbon atom वरती आणि produces beta hydroxy aldol तयार होतो. असे कॉमन लिहिता येईल. एक्झाम्पल लिहित असताना aldehydes reacts with dilute NaOH and produces aldol. आता ह्याच्यामध्ये हे कसं तयार होतं त्याचं मेकॅनिझम आपण बघितलेलं आहे. परत हा अनसॅच्युरेटेड असेल, अल्फा आणि बीटा इलिमिनेशन याच्यामध्ये झालेलं दिसेल, आणि अल्फा बीटा इलिमिनेशन झाल्यानंतर आपल्याला इथं अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड मिळेल, ज्याला आपण ब्यूट 2 इन AL असं म्हणतो, म्हणजेच क्रोटोनॉल्डिहाइड. हे झालं अल्डिहाइडच्या बाबतीमध्ये एक्झाम्पल. आपण आता दुसरं एक्झाम्पल एखादं घेऊया, जे कीटोनचं एखादं एक्झाम्पल घेऊया. कीटोनचं एक्झाम्पल सुद्धा आपण चर्चा करूया. कारण कीटोन CH3 C डबल बॉन्ड O CH3 एसीटोन, 2 molecules of acetone reacts in presence of. आता इथं मी दुसरा रिएजंट वापरतो, बेरियम हायड्रॉक्साइड. आता बेरियम हायड्रॉक्साइड बरोबर हे ऍसिटोन मॉलिक्यूल 2 मॉलिक्युल्स कंडेन्स होतील आणि आपल्याला एक बीटा हायड्रॉक्सी कंपाऊंड्स मिळेल. म्हणजेच आता बघा CH3 OH, इथं हाचा रूपांतर OH, याचाच कार्बन पहिल्या मॉलिक्यूलचा CH3 ग्रुप इथे ठेवतो. आता याचा हा अल्फा दुसऱ्या मॉलिक्यूलचा अल्फा कार्बन ॲटम म्हणतोय, तो कार्बोनिल कार्बन वरती अटॅच होतो इथे, म्हणजे CH2 C डबल बॉन्ड O CH3 असे हे 2 असिटोनचे मॉलिक्यूल मी अटॅच करून दाखवले. आणि आता इथे बघा, इथेही
हायड्रॉक्सिल ग्रुप आहे, कार्बोनिल ग्रुप आहे, सॉरी अल्डिहाइड कीटोनिक ग्रुप आहे, तिथं कीटोनिक ग्रुप आहे आणि हायड्रॉक्सिल ग्रुप आहे, म्हणजे त्याचं नाव आहे KETAL, कीटल. बरोबर आहे. कीटल हे त्याचं कॉमन म्हणजे जनरल नाव आहे. आता याचं आययुपीएसी नाव काय असेल बघा. इथे हा दुसरा कार्बन आहे, पहिला कार्बन, दुसरा कार्बन, तिसरा कार्बन, चौथा आणि पाचवा कार्बन. कारण इकडून हा फंक्शनल ग्रुप आहे कीटोन म्हणून याचं आपण नंबरिंग करतो आहोत, तिथूनच नंबरिंग करायचंय त्याला. लांबलचक चेन निवडली, 5 कार्बन आयटम आले, म्हणजे 5 कार्बन आयटम आहेत म्हणजे त्याचं पॅरेंट पेंटेन आहे. आता बघा चौथ्या कार्बन वरती मिथिल आहे आणि हायड्रॉक्सिल ग्रुप सुद्धा चौथ्या कार्बन वरती आहे, म्हणजेच 4 हायड्रॉक्सी. अल्फाबेटिकली 4 हायड्रॉक्सी पहिल्यांदा येईल, त्यानंतर 4 मिथिल, 4 हायड्रॉक्सी, 4 मिथिल, पॅरेंट त्यांचा पेंट डॅश 2ONE हे त्याचं नाव असेल. म्हणजेच 4 हायड्रॉक्सी 4 मिथिल पेंट 2 हे त्याचं आययुपीएसी नाव. आता हा सुद्धा काय होईल, ऑन हीटिंग लुजेस ए वॉटर मॉलिक्युल्स, म्हणजेच अल्फा बीटा इलिमिनेशन इथं आपल्याला झालेलं दिसेल. अल्फा बीटा इलिमिनेशन झाल्यामुळे काय होईल तर इथे बघा अनसॅच्युरेटेड कीटोन मिळेल. तो कुठला आहे तर CH3 C CH3 डबल बॉन्ड CH. आता याच्यातला एक हायड्रोजन गेला, इथला OH गेला, डबल बॉन्ड CH, C डबल बॉन्ड O CH3. म्हणजेच आता इथे आपल्याला हा कीटोन अनसॅच्युरेटेड कीटोन मिळालेला आहे. अनसॅच्युरेटेड कीटोन याचं नाव आपल्याला कसं देता येईल बघा. 1 2 3 4 आणि 5 हे कार्बन आहेत, म्हणजेच हा पेंटेनच आहे. मग आता याचं नाव देत असताना चौथ्या कार्बन वरती मिथिल ग्रुप आहे, म्हणजेच ह्याचं नाव असेल 4 मिथिल आणि दुसरा हा कीटोन आहे पेंट. त्यानंतर तिसऱ्या कार्बन वरती इन, त्यानंतर दुसऱ्या कार्बन वरती हा काय आहे तर कार्बोनिल कार्बन आहे 2ONE. 4 मिथिल पेंट 3 इन 2ON हे त्याचं आययुपीएसी नाव. हे झालं कीटोनच्या बाबतीमध्ये अल्डोल कंडेन्सेशन. आता जर समजा अजूनही आपल्याला हे जसं की दोन्ही सारखेच ग्रुप एकमेकांमध्ये मिक्सअप झाले, कीटोनचे 2 मॉलिक्यूल, अल्डिहाइडचे 2 मॉलिक्यूल, जर समजा आपण क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन केलं, म्हणजे 2 वेगवेगळे अल्डिहाइडचे मॉलिक्यूल्स किंवा 2 वेगवेगळे कीटोनचे मॉलिक्यूल्स किंवा 2 अल्डिहाइड्स, एक अल्डिहाइड्स आणि एक कीटोन्स असे जर आपण मिक्स केले तर त्यांच्यामध्ये आपल्याला मिक्स असे 4 वेगवेगळे प्रोडक्ट मिळतात. उदाहरण आपण एक घेऊया अल्डिहाइडच. मी एक CH3 C डबल बॉन्ड OH, एक हा असेटाल्डिहाइड रिएक्ट्स विथ CH3 C H2 C डबल बॉन्ड OH, म्हणजेच प्रोपेन अल्डिहाइड घेतलेले, 2 वेगवेगळे अल्डिहाइड घेतले, रिएक्ट्स इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट NaOH बरोबर हे दोघ जण मी रिएक्शन करतो आहे. स्ट्रेट वळीमध्ये सुद्धा तुम्ही हे रिएक्शन देऊ शकता, फक्त आपल्याला 4 वेगवेगळे प्रोडक्ट लिहायचे आहेत, त्यामुळे मी हे असं लिहिलेलं आहे. आता बघा कसे वेगवेगळे प्रोडक्ट. आता त्याच्यामध्ये समजा 2 असेटाल्डिहाइडचीच मॉलिक्यूल एकमेकांमध्ये रिएक्शन होती, 2 प्रोपेनॉल्डिहाइड्सचे मॉलिक्यूल एकमेकांमध्ये रिएक्शन होती आणि त्यानंतर हे दोन्हीही एकमेकांमध्ये असे वेगवेगळे प्रोडक्ट आपल्याला कसे, म्हणजेच सेल्फ कंडेन्सेशन, म्हणजे दोघं स्वतंत्र एकमेकांबरोबरच सेल्फ कंडेन्सेशन करतील. आणि हा आहे क्रॉस कंडेन्सेशन. आता क्रॉस कंडेन्सेशन आणि सेल्फ कंडेन्सेशन मध्ये कसे प्रोडक्ट मिळतील तर पहिला बघूया. हेच असेटाल्डिहाइडचेच 2 मॉलिक्यूल एकमेकांमध्ये मिक्सअप झाल्यानंतर CH3 C H डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड OH, म्हणजे 2 असेटाल्डिहाइडचे मॉलिक्यूल मी कंबाईन केलेले आहेत एकमेकांमध्ये
आणि आपल्याला ते मिळालेलं आहे डॅश टू इन एल, ब्युटेनॉल, ब्यूट टू इन एल असं नाव. हे ब्युटेनचेच दोन सॉरी ऍसिटाल्डिहाइडचेच दोन एकत्र आलेले आहेत आणि ब्युटेनॉल तयार करतील. आता त्यानंतर हे प्रोपेनॉल्डिहाइडचे दोन मॉलिक्युल्स. आता इथं हे 2 कार्बनचे होते म्हणून आपल्याला 4 कार्बनचे मिळालेला. आता हे 3 कार्बनचे आहेत म्हणजे एकमेकांमध्ये 3 कार्बनचे आले की आपल्याला काय मिळतील 6 कार्बनचा घटक कसा मिळेल बघा. आता दुसरा सेल्फ मधलाच CH3 CH हा कार्बोनिल कार्बन CH रूपांतर झालं त्याचं कार्बोनिल कार्बनचं. त्यानंतर आता याच्यामध्ये हा दुसऱ्या कार्बनचा कार्बोनिल कार्बन इथे अटॅच आला बरोबर आहे. तो दुसऱ्या कार्बनचा दुसऱ्या कार्बनचा अल्फा कार्बन इथे आलेला आहे. याच्यामध्ये हा आता इथे CH3 ग्रुप आला याचा खाली आणि याच्या बाजूला हा कार्बोनिल कार्बन बरोबर आहे. म्हणजेच हे 3 मॉलिक्युल्स एका अल्डिहाइडचे, हे 3 मॉलिक्युल्स एका अल्डिहाइडचे असे हे एकत्र आलेले आहेत. टोटल 6 जरी असतील परंतु स्ट्रेट चेन मध्ये फक्त 5च आलेले आहेत कार्बन. आणि मग आता याचं नाव असेल काय असेल बघा. दुसरं 1 2 3 4 आणि 5 पेंटेन आहे तो. दुसऱ्या कार्बनवरती मिथिल आहे 2 मिथिल. त्यानंतर पेंट डॅश 2 डॅश इन एल. हे ह्याचं आययुपीएसी नाव. आता हे झालं सेल्फ, दोघा जणांचे सेल्फचे प्रोडक्ट. आता याच्यामध्ये क्रॉस जे आहेत त्याचे काय काय प्रोडक्ट मिळतील बघा आपल्याला. क्रॉस कंडेन्सेशन पहिला प्रोडक्ट. आता त्याच्यामध्ये आता दोन्हीही करत असताना याच्यामध्ये हा आपण अल्फा कार्बन ऍटम समजूया. या अल्फा कार्बन ऍटमचा हायड्रोजन याच्यावरती अटॅच झालेला आहे आणि हा अल्फा कार्बन ऍटम या कार्बोनिल कार्बनवरती अटॅच झालेला आहे. म्हणजेच बघा आता हे कसं होईल तयार CH3 CH2 C हे तिन्ही कार्बन मी लिहिलेले आहेत. या कार्बोनिल कार्बनवरती हा अल्फा कार्बन अटॅच झालेला आहे. इथे डबल बॉन्ड CH. आता हा हायड्रोजन याचा इथे आलेला आहे बरोबर आहे. त्यानंतर आता हा कार्बोनिल कार्बन बघा. आता हा 5 कार्बनचा ह्याचे 3 ह्याचे 2 1 2 3 4 5 कार्बनचा आपल्याला इथं मिळालेला आहे. आता याचं नाव आहे बघा थोडस हे असं लिहितो CH. आता 5 कार्बनचा हा अल्डिहाइड मिळालेला आहे. 1 कार्बन दुसरा तिसरा चौथा असं नाम टाकतोय आपण नंबरिंग. आता हे नंबरिंग प्रत्येक वेळेस लिहितोय तुम्हाला लक्षात यावं म्हणून, त्याची काही आवश्यकता नाहीये. तर दुसऱ्या कार्बन वरती हा प्रोपीन ग्रुप आहे म्हणजेच आपल्याला हे पेंटेन आहे. पेंट डॅश 2 इन एल हे त्याचं आययुपीएसी नाव झालं. हे दुसऱ्या क्रॉस पॉलिनेशन मधला पहिला प्रोडक्ट पेंटेन. आता दुसरा जो प्रोडक्ट असेल आता दुसरा प्रोडक्ट आता ह्याच्यामध्ये ह्याला आपण कार्बोनिल कार्बन समजलं, अल्फा कार्बन ऍटम समजलं. आता याला आपण अल्फा कार्बन ऍटम अल्फा कार्बन ऍटम याला जर अल्फा कार्बन ऍटम समजला तर काय होतं बघा. आता हा CH3 आला. त्यानंतर याचा हा जो कार्बोनिल कार्बन आहे त्याचं रूपांतर CH मध्येच राहील बरोबर आहे. आता डबल बॉन्ड इथे येईल आणि हा कार्बन इथे त्याच्या CH खाली हा CH3 आणि त्यानंतर हा C डबल बॉन्ड OH बरोबर आहे. वेगवेगळे 2 प्रोडक्ट अशा रीतीने आपल्याला मिळतील. आता बघा याचं नाव आपण काय देऊया, कसं देता येईल. 1 2 3 4 स्टेट म्हणजेच हा ब्युटेनचा झालेला आहे आणि दुसऱ्या कार्बनवरती मिथिल पण आहे इथे आपल्याला, म्हणजेच ह्याचं नाव काय असेल मग 2 मिथिल
टू मिथिल ब्यूट टू इन एल, ब्यूट टू इन एल, अशा रीतीने हा क्रॉस कंडेन्सेशनचे प्रोडक्ट आपल्याला वेगवेगळे मिळते. थोडे बारकाईने बघा जरा, याची प्रॅक्टिस करा. यांची कसे अल्फा कार्बन कुठला आहे, त्यानंतर कार्बोनिल कार्बन कुठला आहे, हे दोघा जणांचे वेगवेगळे 4 प्रोडक्ट आपल्याला असे माहिती. आपण इथे थांबूया.